आपण अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा ते निंबी या गावाकडे जाणार रस्त्याची पाहू शकता कशी दुर्दशा आहे। सध्या पाऊस नाही, पण या ठिकाणी जर पाहिलं तर रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जा झालेला आहे। प्रत्येक ठिकाणी खड्डामय रस्ता आहे, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। चिखलमय रस्ता होतो पावसाळ्यामध्ये, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यांना या ठिकाणी म्हणजे शाळेत जर त्यांना जायचं असेल तर काय त्यांना त्रास होतो हे नेमकं आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाऊया। एक ऑटो जो आहे तो ऑटो ठिकाणी आता सध्या विद्यार्थ्यांना घेऊन चाललेला आहे। पाहू शकता की कशी या ठिकाणी यांना या खड्ड्यातून कशी कसरत करावी लागते। यांना ऑटो जो आहे तो ऑटो कसा यांना कसा यांना याच्यातून कसरत करत विद्यार्थ्यांना हा ऑटो घेऊन जातो। ही दररोजची कसरत या ठिकाणी आहे, त्यामुळे नेमकं काय काय त्रास आहे नेमका विद्यार्थ्यांकडून एक दादा थांबव। बडा मला सांग तू कुठे शाळेत चालली आणि नेमकं काय तुला त्रास आहे दररोज जायला रस्त्याचा? आम्हाला गस्ते बसताय, आम्ही इकडून पडू पण शकतो। हे ऑटो या गड्ड्यातून जाते तर आम्ही इकडून पडू पण शकतो। आम्हाला या गड्ड्यातून जायला खूप त्रास होतो। आमची शाळा पण खूप दूर आहे। हो का? बेटा काय काय सांगशील बेटा, काय त्रास होतो तुला दररोजचा? काय काय त्रास आहे? काय काही त्रास नाही का? दादा मला सांगाल, तुम्ही आता ऑटो चालक तुम्ही दररोज विद्यार्थ्यांना तुम्ही घेऊन जाता, काय त्रास आहे नेमका? त्रास म्हणजे भरपूर त्रास आहे। गाडी चालवताना त्रास होतो, कधी कधी गाडी फसते, कधी कधी आणि शाळेत जायला पण टाइम होतो कधी कधी, आणि पोरांना पण उशीर होतो शाळेत जायला। आणि रस्त्यामुळे रस्ता लय खराब आहे रस्ता, ऑटो बंद पण पडते कधी कधी, आणि पाऊस असला तर लय त्रास होतो। लेकरं भिजतात कधी कधी, कारण उतरावं लागतं ना त्यांना। कधी कधी ऑटो बसते, म्हणजे रस्ता खराब, लय खराब बिकट परिस्थिती आहे रस्त्याची, आणि रस्ता चांगला करण्यात यावा लवकरात लवकर। आपण पाहिलं की रस्ता चांगला करण्यात यावा, कारण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतं। कधी कधी ऑटो बंद पडल्यामुळे त्यांना ढकलावं लागतं, मग त्यांना बोलावं लागतं। या ठिकाणी या गावातील या ठिकाणी काही नागरिकात त्यांना आपण दादा मला सांगाल काय त्रास आहे नेमका या ठिकाणी? त्रास सांगू शकत नाही की आमची परिस्थिती या रस्त्याची काय आहे, आम्ही कसे जगतो या रस्त्यानं। आता पावसाळ्यात जर पाणी पडलं की या रस्त्याला नदीचं स्वरूप येते, म्हणजे पूर्ण पाणी या रोडवर थांबते, आणि हा रस्ता कच्चा आहे, आणि वाहन सुद्धा जाऊ शकत नाही। कोणी बिमार जर पडलं तर म्हणजे शहरा भागात कोणी लवकर येत नाही, वाहनवाला बी येत नाही, इतकी बिकट परिस्थिती आहे। आणि या शाळेच्या मुलांची तर खूपच बिकट परिस्थिती आहे। मी शाळेत असताना त्यापासून हा रस्ता झालेला नाही, इतकी अत्यंत बिकट परिस्थिती आहे रस्त्याची। आम्ही वारंवार शासनाकडे रस्ता मागत आहोत, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला बाकी काही नको, आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आमच्या गावाला, बस। आपण पाहिलं की या ठिकाणी म्हणजे हे जे आता यांचं वय किती आहे मला माहिती नाही, पण यांचं लहान असताना ती रस्त्याची जी परिस्थिती ती आजही तशीच परिस्थिती कायम आहे। म्हणजे इथून या विद्यार्थ्यांना जो आहे तो विद्यार्थ्यांना त्रास आज या ठिकाणी कायम आहे, त्यामुळे लवकर रस्ता करण्यात यावा ही मागणी या ठिकाणी गावकऱ्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, निंबी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।